4-5 दिवसापूर्वी झालेल्या बीड जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरत होतं. काही ठिकाणी अजून पंचनामे झाल्यानंतर शेतकरी अजून मोबाईल मिळाले नाही. त्यामुळे पाहिजे शेतकऱ्यांसाठी आता आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगा आपण मोर्चा काढण्यात आले, काय मागणी नेमकी? मराठवाड्यासह बीड जिल्ह्याला पावसाने अतिशय होरपळून जिल्हा गेलेला आहे. आमची या सरकारकडे मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा. पंजाबच्या धर्तीवर तिथलच्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये प्रति हेक्टरी 50,000 मदत करावी. त्याचबरोबर जे निराधार असतील त्यांचा 8 महिन्याचा पगार हे सरकार गोलमाल करत आहे. कुठं DBT, आधार लिंक अशा अनेक गोष्टीच्या खाली वयोवृद्ध माणसाच्या पगारीचा बिछळ आहे. आणि शेतकरी इतका हवालदिक आहे. आजच्या तारखेमध्ये पंचनामे होतात. मी एका बाईटमध्ये बघितलं, अजित पवार एका पत्रकाराला बोलत असताना ते सांगतात की आम्ही मदत काय करतो, तर आम्ही ते मदत 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ करतो. ही असली नापसक मदत त्या शेतकऱ्याला भीक नको. अजूनही काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अजूनही पंचनामे झालेले नाही. तर म्हणून तर आम्ही हा सरकारला जाग येण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीनं सरकार जे झोपीचं सोंग घेत आहे, हेलिकॉप्टरने जे दौरे करते ते कुठंतरी दिशाभूल करणारे दौरे आहेत. म्हणून आज आम्ही त्यांच्या विरोधात हा मोर्चा पुकारलेला आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की जर तात्काळ या शेतकऱ्याच्या मागण्या, निराधाराच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही एकाही मंत्र्याला कुठं फिरू देणार नाहीत. तात्काळ शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करत नाहीत आणि आम्ही एकही मंत्र्याला बीड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, अशा देखील इशारा या आंदोलन करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.